कन्हान पिंपरी नगर परिषद विकास आराखड्यात स्टेडियम व प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा आरक्षणातून वगळल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आक्रमक पाऊल उचलले। रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवार 6 जुलै 2026 रोजी कन्हान नगर परिषदेवर धडक देत नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे व मुख्याधिकारी दीपक घोडके यांना निवेदन सादर केले। कन्हानच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले स्टेडियम आणि शाळेचे आरक्षण कायम ठेवावे किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या चर्चेदरम्यान मागील वर्षी स्मशानभूमीच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या 1,20,00,000 रुपयांच्या निधीचा अद्याप वापर का करण्यात आला नाही असा थेट सवाल शिष्टमंडळाने प्रशासनाला विचारला आहे। यावर नगराध्यक्षांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र स्टेडियम आणि शाळेचे आरक्षण पूर्ववत न केल्यास कन्हानच्या विकास प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसच्या गटनेत्या रेखाताई टोहणे, नगरसेवक समशेर पुरवले यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे। कन्हान येथून मोतीराम रहाटे यांची रिपोर्ट।